धर्मवीर संभाजीराजांना बदनाम करण्यासाठी अनेक काल्पनिक कथा रचण्यात आल्या। त्यातली एक असं की अण्णाजी दत्तू सोडणीसांच्या मुलीबरोबर संभाजी महाराजांनी गैरव्यवहार केला आणि या गैरव्यवहारासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना शिक्षाही दिली। अशा प्रकारची एक कथा आपल्याला इतिहासात ऐकायला मिळते। पण ह्या कथेमागचं सत्य काय आहे किंवा ही कथा काल्पनिक आहे का खरी आहे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा। संभाजी महाराजांना बदनाम करणारी ही कथा पहिल्यांदा चिटणीसाच्या बकरीत मांडण्यात आली। ही बकर कुणी लिहिली हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगेन, पण त्याआधी समजून घेऊया की महाराजांना बदनाम करण्यासाठी ह्या कथेचा आधार घेऊन इतिहासात पुढे कशी मांडणी करण्यात आली। आदिलशहाचा इतिहास लिहिणारा मोहम्मद जुबेरी याने त्याच्या पहिल्या ऐतिहासिक कादंबरीत मुसातीन सलातीन याबद्दल मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओत कधीतरी विस्तृतपणे सांगेन। पण ह्या कादंबरीतही संभाजी महाराजांना बदनाम करण्याचा ही कथा मांडण्यात आली। त्यानंतर सातारचा ग्रँड डफ यानेही मराठ्यांची पहिली कादंबरी हिस्ट्री ऑफ मराठा या कादंबरीतही संभाजी महाराजांची बदनाम करणारी ही कथा विस्तृतपणे लिहिण्यात आली। पुढे बघाल तर वासे बेंद्रे यांच्या शोधानंतर वसंत काळेकरांनी रायगडाला जेव्हा ही जाग येते हे प्रसिद्ध नाटक लिहिलं आणि ह्या नाटकात ही कथा मांडण्यात आली। आणि पुढे एवढंच नाही तर ह्या नाटकातल्या ह्या जे स्त्री पात्र आहे संभाजी महाराजांना ज्या स्त्रीसाठी बदनाम केलं जातं तिचं नामही करण करण्यात आलं। गोदावरी असं हे नाव त्या स्त्रीला देण्यात आलं आणि पुढं हीच भाकड कथा उचलून अमोल कोल्हेने आपल्या संभाजी मालिकेत ही दाखवली। आता खरं बघायला गेलं तर संभाजी महाराजांना बदनाम करणारी ही भाकड कथा चिटणीसानं आपल्या बकरीत घातलीच का, तर ह्याचं उत्तर हे असं आहे की ज्या अनाजी दत्तू सुरनिसाला संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी देऊन मारलं त्या अनाजी दत्तू सुरनिसाचा हा चिटणीस हा पंतू होता आणि आपल्या पंजोबाचा बदला घेण्यासाठीच संभाजी महाराजांना बदनाम करण्यासाठी त्यांची अशी ही भाकड कथा आपल्या बकरीत मांडून संभाजी महाराजांचा पूर्ण बदला घेण्यात आला। आणि अण्णाजी दत्तू सुरनिसाला संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी का दिलं हे जर समजून घ्यायचं असेल तर माझा पुढचा व्हिडिओ नक्की पहा।